प्रकाश मेहतांमुळे भाजप अडचणीत आली असताना आता सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केलेत। इगतपुरीत MIDCचं आरक्षण पडलेली 400 एकर जमीन एका बिल्डरसाठी मोकळी करून दिल्याचा आरोप यावेळी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। प्रकाश मेहतांवरील भ्रष्टाचाराचा आरोप ताजा असतानाच आता उद्योग मंत्री सुभाष देसाईंवरही भ्रष्टाचाराचा आरोप झालाय। इगतपुरी जवळच्या MIDC साठी अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी 400 एकर जमीन सुभाष देसाईंनी एका बिल्डरसाठी डिनोटिफाय केल्याचा आरोप झालाय। या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या गोंदे दुमालमध्ये ही जमीन आहे। MIDC साठी ही जमीन अधिसूचित करण्यात आली होती। यातली 400 एकर जमीन सुभाष देसाईंनी डिनोटिफाय केली। शिवसेनेजवळच्या एका बिल्डरसाठी जमिनीवरचं नोटिफिकेशन हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणात 3 ते 4 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एका बिल्डरला फायदा मिळवून देण्यासाठी 800-900 एकर पैकी जवळजवळ 60% जमीन तुम्ही या ठिकाणी त्याच्यावरचं आरक्षण उद्योगचं काढता, म्हणजे यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला। याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सुभाष देसाईंचा राजीनामा सुद्धा झाला पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणाची हायकोर्टाच्या विद्यमान माननीय जज यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीची मागणी आम्ही या ठिकाणी विधान परिषदेमध्ये केली। प्रकाश मेहतांवरील आरोपांमुळे विधिमंडळात भाजप बॅकफूटवर आहे। भाजप अडचणीत असल्याने शिवसेनेला गुदगुल्या होत होत्या, पण विरोधकांनी उद्योग मंत्री सुभाष देसाईंवर आरोपांचा बॉम्बगोळा टाकलाय। शिवसेना आता या आरोपांना कसं उत्तर देतेय हे पाहावं लागेल। प्राजक्ता पोळ, IBN लोकमत, मुंबई।